ओम नमो भगवते वासुदेवाय. चतुर्थ स्कंद चतुर्थाध्याय. चौथा अध्याय चौथा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय 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 आत्मरूपा निराकारा निर्विकल्पा अवस्थात्रयाच्या साक्षी रूपा कलातीता कलानिधे. मागील अध्यायाचे अंती. नारद प्राचीन बहिर्षी सांगती. पुरंजन राहो श्रिये संगती भोगासक्त झाला असे. त्याचा एक रहवर पंचअश्वांचा होता थोर. 2 दांड्या 2 चक्र एक आस होता त्या. 3 ध्वज पंचबंधन एक सारखी एक लगाम. बसावयाचे एक स्थान 2 जोखडे असती त्या. 5 प्रकारची त्यास गती 7 आच्छादने त्या असती. अशा अद्भुत गतिमान रथी बैसोनी नृपती जात असे. हाती घेऊनी पंचशस्त्र अरण्य होते पंचप्रस्थ. तेथे जाऊनी मृगया करीत श्रम पावत बहु असे. बहु तेथे मग परतून राजग्रासी स्नानादी कर्मे करी हर्षी. अनुनये करत असे भारे प्रती नित्य ऐसा काळक्रमी. राजा पुरंजन आणि राज्ञी नाम जिचे पुरंजनी. अनेक पुत्र कन्या प्रसवनी धन्य धन्य मानती ते. त्याचे करती विवाहाधिक अनुरूप लाभले स्नुषा जामात. सखा विसरले अविज्ञात कदा न त्यासे आठविले. चंडवेग नावांच्या गंधर्वाधिपती लुटालूट करे पुरंजन प्रांती. सेवक 360 असती तितक्या असती स्त्रिया त्यांच्या. एक शत्रू होता अनेक काळ नाम यवनाधिप. भ्राता प्रज्वार सखी एक जरा कन्या काळाची. तीही अचानक गेली स्वारी उद्ध्वस्त केली पुरंजन पुरे. राजा मारला सपरिवारी हाहाकार तै झाला. कर्म भोगभोगी पुरंजन नाना नरकयोनी भोगून दुसऱ्याने झाला श्रीजन्म. विदर्भ नामक राजग्रही वैदर्भी दिदली मलय ध्वजासी. कृष्णे क्षणा कन्या झाली त्यासी. सप्तपुत्र झाले त्यासी. कृष्णे क्षणा दिली अगस्तीला. त्यांना झाला पुत्र एक नाम ज्याचे दृढच्युत. त्यासी इद्मवाह सूत. त्यासी झाले पुत्र बहु. मलयध्वज विवेकज्ञानी वैदर्भी घेऊन गेला वनी. योग मार्गे देह त्यागोनी जाता मुक्त तो झाला. वैदर्भी करी महाविलाप हा नाथ म्हणून करी प्रलाप. मजला टाकोनी केले कांत कोण गती होईल तो. पूर्वजन्मीचा मित्र अविज्ञात तेथे पावला अकस्मात. जाणून या पूर्ववृत्तांत शुद्ध बोध तिज केला. तू पूर्वजन्मीचा पुरंजन इह जन्मी श्रीचे नामाभिधान. श्रीना तू पुरुष जाण स्वय अससी आत्मरूप. सांडली माझी सत्संगती कद न आठवले मज प्रती. तेने झाली स्वरूप विस्मृती आता सांडी अज्ञान हे. ऐसा बोध करुणी पावन स्वस्वरूपी लाविले ध्यान. तेने झाला मुक्त बंधन पावन आख्यान हे ऐसे. जैसे आजी नातवासी सांगे राजा राणीच्या कथेशी. ते नव्हे हे गोष्टी तैसी प्रबोध केला रायाला. नारदे प्राचीन बहिर्षी बोध ठसावा त्याचे मानसी. म्हणून सांगितले गोष्टीशी प्रगटार्थ ऐसा श्रोते हो. राजा पुरंजन जीव अविज्ञात सका हा शिव. रम्य नगर तो मानव देह बुद्धी युवती सुंदर ती. उपवने शब्द स्पर्शादी विषय 10 सेवक ते दशेंद्रिय. दासदासींचा समुदाय इंद्रिय वृत्ती अगणित त्या. या साऱ्यांचे करी नियमन तेची मन मुख्य प्रधान. या देहींचे पंचप्राण नाग 5 फणांचा तो. खद्योता अविर्मुखी नेत्रद्वय द्युमन सखा चतुरेंद्रिय. विभ्रजित देश रूप विषय भ्रमण करी दर्शनाचे. नलिनी नालिनी ते हे तो नाक घानेंद्रिय हा सखा अवधूत. गंध विषय हा सौरभ देश. जीव पुरंजन भ्रमण करी. मुख हेचे द्वार मुख्य रसना आणि वागेंद्रिय रसज्ञ विपन मित्रद्वय हेची जाणा निर्धारी. पुरंजन या मित्रांसहित जाई बहुधन देशाप्रत. हेची भोजन करणे म्हणत देश आपण भाषंते. पितृद्वार दक्षिण कर्ण दक्षिण पांचाल देशी करी गमन. ते जाणा प्रवृत्ती मार्गे श्रवण वाम करणे तो देवहू. मार्ग पांचाल उत्तर निवृत्ती श्रवणेंद्रिय हा मित्र. धृतधर तोची हिंडे दोन्ही द्वार. रूप कैसे जाणावे
शिष्णासुरी निजे द्वार दुर्बोधन मित्र हे गुहेंद्रिय नामक देश दिवा प्रिय मैथुन म्हणती त्या लागी निवृत्तीद्वार है तो कुद पायू इंद्रिय मित्र लुब्धक मल विसर्जन देश वैशक ऐसे रूप कथिले पुरंजन जाई मृग मुगयार्थी हे तो जाना स्वप्नावस्था वर्णियले दिव्य रथा रूपक त्याचे ऐकावे अहंता ममता दांडे दोन ज्ञानेंद्रिय हे घोडे 5 जण चक्रद्वय ते पाप पुण्य आख एक प्रकृती ती 3 ध्वज ते 7 गुण 5 बंधने पंचप्राण लगाम हे वासनात्मक मन बुद्धी सारथी जाणावी बैसावयाची जागा सोय तेची जाणावे आपले हृदय शोकमोह हे 2 जोखड पंचविषय ही 5 शास्त्रे सप्तधातू हे आच्छादन पंचकर्मेंद्रिय गती जाण स्वप्नस्थ देह हा रथगमन सत्वर म्हणून करतसे इंद्रियाचे जे परिणाम ते अनेक पुत्र जाण बुद्धीच्या वृत्ती कन्या म्हण अनेक कर्मेन पौत्र असती हित रूपे आल्या सुना विषय भोग रूप जावई जाना मित्र नाठवे पुरंजना सका अंतरीचा श्रीहरी गंधर्व राजा संवत्सर 360 दिवस हे त्याचे अनुचर तेवढ्याच रात्री या स्त्रिया सुंदर आयुष्य लुटती क्षणाक्षणा काळ राजाची कन्या जरा हे तो वार्धक्य आले शर्रा प्रज्वार हा जो रोग खरा मृत्यू हाची यवन दीप ते मिळून स्वारी खरी तै मेला असे म्हणती शरीराची होय माती उद्ध्वस्त झाली नगरी ही भोग सरता पुन्हा आला बुद्धी शुद्ध बुद्धी रूपी जन्म झाला भावरूपी मलय ध्वज झाला भार्या वैदर्भी अर्पियली कृष्ण एक क्षणा ही सेवा रती ती दिदली अविचल मनाप्रती दृढ च्युत वैराग्य पुत्राप्रती कन्या जामत प्रसवले श्रवणदारभ्य दास्यपर्यंत हेची झाले पुत्र 7 भक्तीचे जे प्रकार अगणित पुत्र पौत्र जाणावे गुरुशी शरण जावे ऐसा भाव उपजला जो इध्वम वाह वैदर्भीस भेटला मित्र शिव बोध केला जीवासी श्रीहरी ज्याला जीव शिव तोची होई गुरु शिष्य भाव त्याचेची हे माया लागव तोची निरसी ज्ञानरूपे प्राचीन बरी राजासी सांगोनिया रूप काशी नारदे केले उपदेशाशी राजा मनी बोध धरी जैसे स्वप्नी घराशी अग्नी लागला पाणी न विजू शके त्याला जागृती वाचोनी अन्य उपायाला धारा नाही तैसे संसार दुःख निवृत्तीसी ज्ञानासी उपाय आहे ऐसी श्रुती सांगतसे आपणाशी ज्ञानात येव तू कैवल्यम यास्तव भक्ती ज्ञान वाचोनी कर्म करणे हे तो हानी पाप पुण्य कर्मे करूनी सुख दुःख पावशील पुत्रे भुकेले झाले व्याकुळ तेने हिंडतसे दार तैसी कर्मकांडे करून फार नाना योनी हिंडाव्या म्हणून भक्ती करावी निष्काम तेने दृढावे विराग उत्तम भक्ती वय विरागे होय ज्ञान ज्ञाने मुक्त व्हावे बा याचे कृपेने होय ज्ञान तो भजावा सद्गुरु जान तेने दुःखाचे निरसन सुखही वाटे आभासे तोची संत सद्गुरु जान त्याच्या सानिध्य घडे हरिभजन त्यांच्या मुखींच्या कथा ऐकोन भक्ती ज्ञानोत्तर लाभतसे ऐकोनिया कर्मफळ श्रुती काना गोड त्या लागती परी न घडता ज्ञानभक्ती कर्म बांधती जीवासी कर्मबळेची त्या गणे वेदाचा अर्थ यथार्थ जाणे श्रीहरी संतरी पाहणे ऐसा एक भक्त ज्ञानी तुआ केले असंख्य यज्ञ तेने न होय तुझे कल्याण ईश्वरासी जाय शरण श्रेयस्कर हे तुझ लागी स्थूळ देह स्वप्नी निद्रित परिभ्रमण घडे त्रैलोक्यात तो लिंग देह सुख दुःख भोगत तैसे फळ भोग देह त्यात की जैसे पहिले न ऐकिले पुरत ऐशा भोगाचा ये अनुभव जय ऐसे स्वप्नस्थ जीव तैसे कर्मफळ अनुमाने मन हेची सर्वास कारण मनची घडवी पुनर्जनन मनची भोगवी पाप पुण्य ते मन लावी हरिचरणी मनची घडवी जन्म मरण मनची संसाराचे कारण मनची होईल तारक जाण जय लावशी हरिचरणी ऐसा नारदाचा उपदेश गहन ऐकोनी राजा जाला प्रधाना राज्य सोपवून आपण गेला कपिलाश्रमी
आता पूर्वीला अनुसंधान श्रोती आठवावे सावधान प्राचेत असं करत होते उपासन. रुद्रगीतेच्या उपदेशे विष्णू प्रसन्न झाले, त्यांची दाखविले झाले निज रूपांशी. ग्रहस्थाश्रमी व आज्ञायसी श्री विष्णूने दिली त्या प्रम्लोचा नामक अप्सरसी. तद्वश झाला जो कुंडू ऋषी, त्याचे 5 कन्यातिशी झाली दिव्य स्वस्वरूपा. प्रम्लोचेने जन्मताक्षणी त्यागिली कन्या निबिड काननी. सोमाने मुखी घालोनी तर्जनी, क्षुधा निवारल केली तिची. वृक्षांनी देवनी पुष्पे फळे त्या कन्येचे पालन केले. मरीषा नाम असे ठेवले, करा भार्या तीच तुम्ही. धन्य धन्य ग्रहस्थाश्रम त्याचेनी स्थिती इतरा कारण. ज्याचेनी घडे धर्माचरण, भुक्ती सहज मिळे. असोनिया निज संसारी जे संत सेवक निर्धारी. कथा ऐकिती मनोहारी लीला चरित्र श्रीहरीचे. ज्यांना घडे कथा श्रवण संत मुखे विशेष जाण. त्यासी कदापि न घडे बंधन, संसारी असोनी मुक्त सदा. करती हरीचे नामस्मरण त्या संसारी न घडे बंधन. शोक हर्ष मोहे नापलवे मन, करता श्रवण संत मुखे. धन्य धन्य म्हणती प्रचेतस आमचे भाग्य उदयले म्हणत. तुझे देखिले चरण पवित्र रुद्र कृपेने उद्धरलो. नमो तुझ क्लेश विनाशका, निरूपितोदार गुणनामका. मन वाचातीता सर्वव्यापका, शुद्ध शांती तुला नमो. कमलनाभा कमलानना, कमलपादा कमलेक्षणा. कमलाकरा कमलधारणा, कमलमालाधरा नमो. दुर्लभ सकाळ तुझे दर्शन, ते तू आम्हा दाखविले जाण. आता न मागणे काही अन्य, भक्त समागम नित्य देही. गंगादी तीर्थे पवित्र करीत, महात्मे हिंडती उपकारार्थ. साधक जन करुणी कृतार्थ, संसार भय हे दवडिती. ग्रहस्थाश्रमी राहून सकळ कर्मेही करून, धन्य होती संसारी जन त्यांना घडे संसंगती. आचरती ग्रहस्थाश्रम धर्मासी, आम्ही आचरू त्या कर्मासी. ते समर्पित असो सदा तुझसी, हेची मागणे तुझ लागी. ऐसे स्तवनी श्री विष्णूसी, प्राचेतस आले नगरासी. प्रधाने बैसविले राजासी, राज्य करती हरिस्मरणे. त्यांनी वरिले मारिशेशी, पुत्र उपजला तिचे कुशी. पूर्वीचा तो दक्ष प्रजापती, बाप सतीचा होता जो. तोची जन्मला जी प्रत्यक्ष, नाम ठेवले त्याचे दक्ष. तो तेजस्वी स्वकर्म दक्ष, प्रजापती पुनरपी केले त्या. स्वपुत्र कार्यक्षम देखोनी, राज्य स्थापिला प्रचेतसांनी. पश्चिम तीरे राहिले जाऊनी, नारद भेटी तेथे घडे. पहा भगवत भक्तीचे महिमान, पूर्वी भेटला रुद्रजान. अंती भेटत संतजन, 30 देहवर्षी नारद. श्रीमद भागवत कथा पावन, नारदे त्यांना केले कथन. प्राचेत सई करोनी आराधन, अंती पावले हरिपद. स्वयंभुव मनुचा श्रेष्ठ सूत, ज्याचे नाम उत्तानपाद. त्याचा वंश केला कथित प्राचेतसापर्यंत. आता पुढील स्कंदी शोकमनी सांगितली परीक्षिता लागोनी. प्रियव्रताचा वंशविस्तारोनी कथा पुढारी परिसावी. जे का श्रोते विचक्षण, केवळ न करती पुराण श्रवण. परी करीती स्वये मनन, त्यांची शंका येईल. देवर्षी नारद भक्ती प्राण, त्यांची प्राचीन बहिर्षी उपदेशून. कथिले ज्ञानाचे महिमान, कर्म मार्ग निषेधुनी. मग भक्ती श्रेष्ठ की श्रेष्ठ ज्ञान, ऐसी शंका उठे दारुण. त्याचे ऐका समाधान, श्रोते विचक्षण ऐकाजी. निष्काम करता साधन भक्ती, तेने लाभ शुद्ध विरक्ती. तेने उजळ ज्ञान दीप्ती, पराभक्ती मग घडे. तैसेची करता ज्ञानोपासना, निष्काम होसी शुद्ध जाना. वैराग्यवरी त्याचे मना, भक्ती प्रगटे अनंतर. भक्ती विरक्ती आणि ज्ञान हे सर्व हरिसेवेचे कारण. न जाणवे भिन्न भिन्न, दूषण लागे आपणासी. ऐसा भक्ती ज्ञानाचा अवतार, बाप माझा ज्ञानेश्वर. माता भगिनी सहोदरा, सखा सद्गुरु सर्वस्व. त्याचा चरण तीर्थाची ऊर्ध्वरेखा, झाला जनार्दनाचा एका. त्याचे नाव घोषित नाचे तुका, काय ज्ञानेश्वरी उने. प्रत्यक्ष नामाचा अवतार, नामदेव महाभक्ती थोर. मनवी आपणा त्याचा किंकर, सेवा करी दासजनी. संसारी असून महाविरक्त, कानोबा पाठक नाम भक्त.
वयाधिकारी होता वरिष्ठ, वंदी ध्याई ज्ञानोबा. ऐसा ज्ञानाईचे चरण, दासे घेतलीसे लोळण. भागवत बोले बोबडवाणी, गोड करुणी घ्यावे जी. बालक बोबडा बोली वाकुडा, विचुका पावली ते तो सोज करुणी. माऊली रिजे जेवा, ऐसी वाणी ज्ञानाईची. आजी करावी जी साची विनंती, माते तुला साची विसरू नको मज दिना. माता निवर्तली बाळपणी, संसारी कष्टात तरुणपणी. आता व्याधी शरीरा लागोनी, उपेक्षी नको मज दिना. नाही केले हरिभजन, नाही घडले काही श्रवण. हाती नाही लागले मन, उपेक्षी नको मज दिना. काम क्रोध मद मत्सर, हिंसा दंभ अहंकार, गांजती मजला निरंतर. उपेक्षू नको मज दिना. त्यांची म्हणावे स्वकीय जन, त्याची निंदती मज लागून. कवना जाऊ सांग शरण, उपेक्षू नको मज दिना. जय जयाजी ज्ञानेश्वर, तू तव करुणेचा सागर. चरणदास विनवी संत किंकर, उपेक्षू नको मज दिना. ज्ञानेश्वरानाथाचा माऊली, पदतले रूपे धावूनी आली. म्हणून बुद्धी ही उपजली, भागवत लिहिणे सुलभ असे. चतुर्थ स्कंद, विषयेथ 21 अध्यायींचा अर्थ. संक्षेपे झाला जी समाप्त, असो कृष्णार्पण लिखाण हे. ऐसे हे श्री भागवत श्री शुक परीक्षिता सांगत. ऐका कान देऊनी नित्य, सुख पावाल सत्यवदे. भावभक्तीच्या प्रातःकाली उमलली ही शब्दकळी. वाहू श्रीकृष्णाचे पद कमळी. चतुर्थोध्याय गोड हा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते चतुर्थ स्कंदे पुरंजनाख्यान. उत्तरार्ध रूपकथनम प्रचेतस कथा वर्णनम. नाम चतुर्थोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. चतुर्थ स्कंद समाप्त.